हटवा मुंबई वाचवा, लोढा 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 हटवा मुंबई वाचवा. बघा, शेवटी केईएम रुग्णालयाला 100 वर्षाचा इतिहास आहे. 100 वर्ष केईएम रुग्णालयाला 100 वर्षाचा इतिहास आहे. केईएम रुग्णालयाचा नुकतीच शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून फार मोठा कार्यक्रम केला गेला. मुंबईमधनं नव्हे तर देशभरामधनं जगभरामधनं जे केईएम हॉस्पिटलमधनं जे डॉक्टर शिकून गेले, जे जगाच्या पातळीवर ज्यांनी नावलौकिक मिळवला, असे सगळे डॉक्टर, त्याचे माजी डीन, मोठे मोठे सेलिब्रिटी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे असे रोजच्या रोज अनेक लोक इथे शताब्दी महोत्सवानिमित्त येते. असं काय घडलं, त्या लोढाला उपरती झाली आणि एका दिवसामध्ये या रुग्णालयाचं नाव बदलून त्यांनी एक कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं देण्याचा एक प्रस्ताव दिला. त्या लोढांना काय मुंबईतली नाव बदलायची आहेत का? मुंबई गिळंकृत करायची आहे का? कारण हे ऐतिहासिक स्थळ आहे, ज्या की नेरवरच्या नावाने त्या रुग्णालय ओळखलं जाते. आत्ताच आमच्या पराग चव्हाणांनी सविस्तर माहिती दिली. 1926 मध्ये त्यांनी जवळजवळ 7 लाख रुपये देणगी त्यावेळी दिली आणि ह्या रुग्णालयाच्या निर्मितीमध्ये फार मोठा वाटा त्यांनी उचलला, म्हणून त्यांचं नाव त्यावेळी दिलं गेलं. ही ऐतिहासिक वास्तू आहे. ऐतिहासिक वास्तूला दुरुस्ती करता येत नाही. ऐतिहासिक वास्तूची नावं बदलताना देखील फार मोठ्या प्रक्रियेतनं जावं लागते. पण ठराव आणायचा, तो मंजूर करून घ्यायचा, दादागिरी करायची, दबाव टाकायचा, असं मराठीमध्ये म्हण आहे. मी ज्यावेळेस सकाळी उठलो तर मी विचार करत होतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांना अजून काय काय पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर आम्ही लाक्षणिक उपोषण केलं करिअर नाक्यावरती. त्या लोअर ब्रिजच्या खाली एक मोठा भूखंड उपलब्ध आहे, जिथे मी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किशोर पेडणेकर आणि मी प्रस्ताव दिला होता. तिथे ज्येष्ठांकरता विरंगुळा केंद्र बनवा, तरुणांकरता ओपन जिम बनवा, लहान मुलांकरता बगीचा बनवा, कबड्डी करता एक भूखंड आहे मोठा, तो आरक्षित करा. मंजूर झाला. नगरविकास खात्यातनं 3 कोटी मिळाले. त्यानंतर लोढांनी पत्र दिले त्यांच्या खासगी संस्थेला, त्या भूखंड आम्हाला द्या. अरे तुमचा संबंध काय या मतदारसंघाशी? जा ना, तुमच्या मतदारसंघातले भूखंड आरक्षित करा. किती नावं बदला, मलबार हिलचं नाव बदला, केम्स कॉर्नरचं नाव बदला, इथे काय आहे तुमचं? आणि या ऐतिहासिक वास्तूंचं ही सगळी नावं बदलण्याचा घाट यांनी घातलेला आहे. म्हणून मला असं वाटायला लागले की मराठीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, माकडाच्या हातात कोलीत. यांनी जे काय सत्ता घेतलीय ते आता त्या म्हणीला बरोबर लागू होते असं झालेलं आहे. भूखंड खा. सचिन पडवळांनी आत्ताच माहिती दिली, 4 दिवसापूर्वी कांदिवलीचा एक भूखंड असाच वसतिगृहाचा परस्पर इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये लोढाच्या संस्थेला देऊन टाकला. अरे काय आहे हा? भस्मासूर आहे. मग अशी किशोरीताईंनी सांगितलं त्याला अॅनाकोंडा गिळंकृत कर. अरे जर एवढी तुझ्यात हिंमत आहे तर जे टॉवर बांधतोस त्यातला एक टॉवर देऊन टाक धर्मादाय रुग्णालय म्हणून, आणि त्याला ते नाव दे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य, आणि त्याच्यामध्ये ते रुग्णालय चालू कर. आम्हाला आनंद वाटेल. मुंबईकरता सेवेकरता अजून एक आपण काहीतरी आखलं. परंतु मुंबईमध्ये पारंपरिक दृष्ट्या वंश परंपरागत वर्षोनुवर्ष ज्या वास्तू आहेत त्यांचा नाव बदलण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. आणि एवढ्या जर वाटते तर आपले ते टॉवर तर देताना वेगवेगळे नावं, बेनेंझा, एलेंझा, डेनेंझा, ती सगळे द्या ना. मग असे किशोरताई म्हणाल्या सावित्री द्या, भगीरथी द्या, कावेरी द्या, ते का नाही देत? तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जाते? म्हणजे माझं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं ह्या लोढाची प्रवृत्ती आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय. त्याच्यात हिंमत असेल ना तर इथलं नाव बदलून बोर्ड लावायला या. येताना चालत याल, जाताना तुम्ही जाणार तसे नाहीत. हा इशारा आहे, माझा इशारा आहे, आमचा समजता सगळ्या शिवसैनिकांचा.